कुस्ती कशी मैदानीत झाली पाहिजे सामन्यातली कुस्ती कशी दिली जाणार नाही याची मावशी कुस्ती मैदानातील नंबर 1 ची कुस्ती प्रारंभ झाला। कालीचरण वर्सेस समीर शेख। एक खट्ट आणि काटा न थांबता न थकता होणारी कुस्ती। समीर शेख आणि डाव्या पवित्र्यात लढतोय तो कालीचरण सोनलकर। परवाची कुस्ती झाली होती, दोघांनी वारणा गाजवले, पुशेगाव गाजवले, आपापल्या वजनी गटामध्ये चॅम्पियन फोर आहेत। हा समीर शेख भाला रफी शेखचा चुलत बंधू आहे। शाळगावला अधिवेशन झालं होतं आणि तिथं अभिजित कटकेवरती विजय म्हणून भाला रफी शेख महाराष्ट्र केसरी झाला होता। त्या आझम शेख यांचा पुतण्या आहे तो। मध्यभागी घ्या कुस्ती मध्यभागी घ्या आबा। पहिले मनगटाला फिरली, कुस्ती चालू झाली। पहिलवान कुणाला म्हणायचं, मस्तीचा खुराक खाऊन साधे संतासारखा राहतो त्याचं नाव पहिलवान। जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे पहिलवान। आई वडिलांचा मान, भारत मातेची शान म्हणजे पहिलवान। आणि धक्कादायक निकाल नोंदवायची ज्याची मास्टरकी आहे तो समीर शेख। थांबणं त्याच्या रक्तातच नाही। जे कुस्तीतली जाणकार मंडळी आहेत ना, त्यांना माहिती आहे कुस्तीत काय लेवलचे आहे। आत्ता मात्र मैदानामध्ये एक शिस्त आणि शांतता आली। टचणी पडली तरी आवाज येईल एवढी निराळी शांतता। पवित्रा सांगायचं कारण म्हणजे जो पवित्र्यात उभा राहून लढतो, जसं क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा फुटवर्क चांगला असावा लागतो त्यावेळेला तो कुठल्याही चेंडूला षटकार मारू शकतो, बचाव करू शकतो, तसं कुस्तीमध्ये पवित्रा फार महत्वाचा असतो। तसा डाव्या पवित्र्यात लढतो चॉकलेटी लांब परिधान केलेला कालीचरण सोलंकर आणि उजव्या पवित्र्यात लढतोय तो समीर शेख। शिवरामदादा कुस्ती केंद्र पुण्याला सराव करतोय अभिजित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली। काही दिवस हनुमान आकाराला सराव करत होता। त्याची चुलती मगाशीच मी सांगता राहून गेले। जळगावला अधिवेशन झालं होतं आणि फायनलला कुस्ती आली अभिजित कटकेची आणि बाला रफीची। आणि त्यावेळेला गणेश दांगटचे वस्ताद होते आणि त्यावेळेला पंढरीची वारी निघाली होती। गणेश दांगट सरांना वारीला जायचं होतं आणि त्यावेळेला आझमबाईला म्हणाले मला वारीला जायचं आहे, परंतु आझमबाई म्हणाले मी तुमची वारी पूर्ण करतो, परंतु जर माझा बाला महाराष्ट्र केसरी झाला। जबरदस्त वादळापूर्वीची शांतता आहे। आक्रमक कुस्ती आहे, धक्कादायक निकाल घडणार आहे, काही होऊ शकतं। येणाऱ्या महाराष्ट्र केसरीला सुद्धा हे दोन पैलवान जर ओपनच्या गटातनं खेळले तर धक्कादायक निकाल 100% ते घडवू शकतात, अशी त्यांच्याकडे पॉवर आहे। हातोडं मानव पडायला लागलं। महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण आहे आणि त्याच तोलामोलाचा चॅम्पियन पैलवान समीर शेख। आणि आपल्या पोराच्या कुळवाच्या दांड्या। एक वस्ताद विश्वास हरगुले यांचा पट्टा आहे, तर एक हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा पट्टा आहे। दोघांना गुरु लाभलेले आहेत, त्यामुळं कुस्ती ही कुस्तीच होणार आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आणि संस्कृती जपणारे हे गाव, आदर्श गाव, ज्याच्या गावाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये
आणि निमित्त आहे भाय सिद्धेश्वर राजाची यात्रा. वरून छडी टांग लावण्याचा प्रयत्न समीरचा. तिथे टाळी वाजली पाहिजे, टाळी वाजली पाहिजे. अशा वेळेला कंजूषपणा करू नका. थांबणं दोघांच्या रक्तात येत नाही. आणि जबरदस्त कुस्ती करून कालीचरण विजयी झाला. कालीचरण सोनलकर विजयी. धक्कादायक कुस्तीत या बाजूला कालीचरण विजयी झालेला आहे.